नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, तुम्हालाही जरी तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आता तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक अकाउंटशी लिंक घरी बसून करू शकतात। कशा पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड एक बँक अकाउंटशी लिंक करू शकतात तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो, मी असेच टेक्निकल नॉलेजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो। तुम्हाला आता तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला यायचं आहे। चला तर मी आता माझ्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला दाखवतो की तुम्ही कशा पद्धतीने आधार कार्ड तुमच्या अकाउंटशी लिंक करायचं आहे। हे बघा, तुम्ही आता तुमच्या सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे NPCI। आता मी माझ्या क्रोम ब्राउझरला NPCI सर्च केलंय आणि हे बघा NPCI आता वरचा जो ऑप्शन असेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी विंडो उघडेल ज्यात तुम्हाला वरती कंझ्युमर असं नाव दिसेल। कंझ्युमर या नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तो झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन शो होईल खाली, तो म्हणजे भारत आधार सीडिंग या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अजून एक विंडो उघडेल, त्यात तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। इथं बघा वरती आता मी आधार कार्ड नंबर टाकतो। आता बघा मी माझा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे। त्यानंतर खाली बघा रिक्वेस्ट टू आधार, यामध्ये तुम्हाला सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुमचं जे बँक असेल, ज्या बँकमध्ये तुमचं अकाउंट आहे ते बँक तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर फ्रेश सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अकाउंट नंबर तुमचा टाकायचा आहे, जो अकाउंट नंबरला तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे। मी आता माझा अकाउंट नंबर टाकतोय। त्यानंतर खाली जे तुम्हाला टिक असेल त्यावर टिकवर क्लिक करायचं आहे। 2 टिक असतील त्या टिकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकून प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सक्सेसफुली तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्याल, तेही घरी बसून। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच टेक्निकल टिप्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।